हाय हॅलो नमस्कार, मी पूनम आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि छान अशा व्हिडिओमध्ये. सो दिवसाची सुरुवात मस्त अशा चहानी आणि या झिमझिम पावसाने झाली. आता 4-5 दिवस झालं कंटिन्यू हा पाऊस येतो आहे, त्यामुळं भरपूर चिकचिक, कपडे सुकत नाही आहे, असा काही तर गोंधळ चालला आहे. 4-5 दिवस झालं. सो गोंधळ ठीक आहे. आणि आज स्पेशल डे आहे, आम्हाला बाहेर पण जायचं आहे. स्पेशल डे का तर आज माझ्या भावाचा बड्डे. सो दादा तुला हा ब्लॉग तू बघशीलच, तर तुला माझ्याकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून वाढदिवसाच्या खूप खूप लाख शुभेच्छा. सो चला आता एंगेजमेंटला जायचं आहे आणि 2-2.5 तासाचा रस्ता आहे, त्यासाठी पटपट उरकतो आणि लगेच निघतो. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत राहा. चला तर मस्तपैकी ना आज पातळ रस्स्याची भाजी केली मटकीची. सगळ्यांना पटकन गरम गरम चपात्या करून देते आणि लगेच नाश्त्याला देते. चला तर आता घरातली सगळी पटापट कामं उरकलेत. ही साडी मी वेअर केली आहे. ही साडी ना खरं तर मला खूप आवडते आणि हा ब्लाऊज स्वतः मी स्टिच केलाय, त्यामुळे मला जास्त आवडतो. आणि आता मी क्विक पटकन कशी रेडी होते हे तुमच्यासोबत पटापट शेअर करते. अशीच कंटिन्यू राहा. चला मस्त पटकन अशी रेडी झाली. मी जास्त काही केला नाही मेकअप, नॉर्मल टचअप दिलाय फक्त. प्रिशाचं उरकलंय, विहानचं उरकलंय. आता पटकन असं निघतो. 12:30 वाजलेत आणि साखरपुडा 1 वाजता आहे. आता चला तर कधी पोहोचतोय काय माहित नाही, पण आता निघतो. चला काय करायचे काय काय करायचं लवकर. तुम्हाला आमची मनू दाखवते. मनू इकडे बघ. मनू आमचा दुसरा बॉय हा. हो मनू, आम्हाला सगळी मुलांची कपडे घालायला आवडतात बरं का. फ्रॉक नको, स्कर्ट मेडी नको, फक्त कुर्ता, जीन्स आणि टॉप. हो ना मनू? मग काय म्हणतो पाऊस? काय म्हणतोय म्हणलं पाऊस? पाऊस चालू आहे. पाऊस आला ना म्हणू. बाबांना ना तुम्ही का नाही घातला गॉगल? बाबांची टोपी विसरली आमच्या. पोचच तर दे आपल्याला. ती काय बोलली घरी जाता जाता अंधार होईल. नाही घरी जाता नाही, इकडे जाता जाता अंधार होईल. अगं वाढलं बघ पाणी. नद्यांना पाणी कसं वाढले. हो म्हणत्या जनजीवन विस्कळीत झाल्याशिवाय. प्रिशाला आणि विहानला दरवेळेस गाडीत बसलं की त्यांना भूक लागते, त्यासाठी मी त्यांचा खाऊचा डब्बा सोबत घेत असते. आता इथं काय झालं, प्रिशाला मी फणस दिलं होतं आणि त्यानंतर तिने अननस खाल्लं आणि त्याच्या लगेच 5-10 मिनिटांनी ती बोलली की मला भूक लागली. सो मी तिला ती पेज चारली आणि त्याच्यानंतर तिला एवढा ठसका लागला. सो तिने खूप उलटी केली, पूर्ण गाडीत राडा केला होता. आणि ह्यावेळेस नशीब मी तिचा ड्रेस सोबत नेला, त्यामुळे पटकन तिचा ड्रेस चेंज केला आणि तिला फ्रेश केलं. तेव्हा कुठं तिला बरं वाटायला लागलं.
आता आम्ही तिथं पोहोचेपर्यंत पाऊस पूर्ण थांबला होता, पण पावसामुळे जो काही चिखल झाला होता ना कार्यालयाच्या बाहेर, त्याच्याने आम्हाला चालता पण येत नव्हतं, एवढं पूर्ण घसरडं झालं होतं. आणि प्रिशाची बिचारीची अक्षरशः पॅन्ट तिची सँडल पूर्ण भरली होती. बाहेर एक छोटा पाण्याचा टँक होता, त्याच्यात पटकन तिची पॅन्ट आणि तिचा सँडल मी धुवून घेतली आणि आत गेलो. आम्हाला वाटलं होतं की साखरपुडा चालू झाला असेल, पण पावसामुळे सगळ्यांनाच यायला खूप उशीर झाला ट्रॅफिकमुळं. सो त्यामुळे त्यांनी थोडंसं लेट चालू केलं आणि छान मग 15-20 मिनिटानंतर बसल्यावर आमची नवरीची एंट्री झाली. सो खूप छान आहे नवरी. सगळ्या मामा मंडळींच्या जोडी परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत. चला तर मग आता कार्यक्रम तर खरं खूप छान झाला आणि सगळ्यांसोबत आहे ना असं एकत्र बसून छान गप्पा मारून जेवण करून भारी वाटतं. आणि आता घरी जाताना पण खूप पाऊस येत होता आणि मनोला जाताना त्रास झाल्यामुळे ना म्हणून पटकन अशी गाडी झोपून गेली. निवांत बसली आता बाहेर येऊन. अर्धा तास झाला मी येऊन. फक्त कपडे चेंज केले असतील, अजून फेस वॉश पण नाही केलं मी, कारण की आल्याबरोबर लगेच स्वयंपाकाला लागले, कारण की आम्हाला जायचं बड्डेला. दादाचा केक कट करायचा आणि मग त्यांनी प्लॅनिंग केलं की नाही बाहेरच जेऊया. म्हणलं ठीक आहे. सो आई आणि पप्पांचा स्वयंपाक केला, छान अशी भाकरी वरण भात शेपूची भाजी केली मस्त त्यांना. आता फक्त वरण फोडणीला टाकायचं आहे मला. सो असं काहीसं आल्यापासून चाललं आहे माझं इकडं तिकडं. म्हटलं छान आता थोडंसं तुमच्या संग गप्पा माराव्या. छान झाला साखरपुडा आणि खरंच खूप भारी वाटतं आपण सगळे नातेवाईकांना जेव्हा भेटतो, छान अशा गप्पा होतात. आणि आमचे तर सतत काही ना काहीतरी कार्यक्रम चालू असतो, त्यामुळे आमचं वरच्यावर भेटणं होतंच सगळ्या नातेवाईकांसोबत. आणि म्हणून आज पक्का राडा केला होता गाडीमध्ये, कारण की जाताना तिने काय एवढं खाल्लं नव्हतं. सकाळी दूध चपाती मी तिला चारली आणि थोडंसं मला वाटतं विश्रांतवाडीच्या पुढे गेला आम्ही फणस आणि अननस घेत होतो तिला. सो ते अननस तिने खाल्लं आणि परत मग मी तिला भाताची पेज चारली गाडीवरती. बघ ती खाल्लं मी सांगते तर. भाताची पेज चारली आणि त्याच्यावर तिने परत अननस खाल्लं. त्यावर तिला एवढा ठसका लागला आणि जेव्हा उलटी केली तिने बास रे बास, पूर्ण गाडीत राडा करून ठेवला होता. अगं हळू पूर्ण गाडीत तिने राडा केला होता. नशीब मी तिचा ह्या वेळेस ना ड्रेस कॅरी केला होता तिचा, कारण की जशी ती 3 वर्षाच्या पुढे गेली आहे ना तशी मी तिचे ड्रेस सोबत घेत नाही, कारण की आता तिला म्हणजे शीसवाली किती सांगते मला, त्यामुळे मी तिला मग हगीज पण यूज करत नाही आणि मग एक्स्ट्रा ड्रेस पण घेऊन जात नाही. पण मला आता पावसाळा आहे, आता विहानला तर कळतं तो तर नाही जात असं पाण्यात वगैरे, पण तिचा समजा चुकून पाय वगैरे भरला किंवा ड्रेस भरला तर म्हटलं एक्स्ट्रा एक ड्रेस असून द्यावा. त्यामुळे नशीब मी तो नेला होता आणि पटकन मग गाडीत मी तो चेंज केला. आता मुलांचं उरकते, माझं उरकते. हे गेलेत गोठ्यावर, तिथं काही त्यांचं काम होतं. सो ते येतील मग माझं उरकून मग आता निघतो आम्ही, कारण की आता मग जाताना केक वगैरे पण घ्यायचा आहे. दीदी येणार आहे, आता तिला यायला अर्धा पाऊण तास जातो आणि संध्याकाळचं ट्रॅफिक असतं, त्यामुळे तर मग तिला म्हणलं ये तू, का ती आता 6 वाजता निघन आणि बघू आता मग तुमच्यासोबत इथून पुढचं पण छान छान असं शेअर करेल. छान असे केक आणले होते आणि लगेच आम्ही दादाला औक्षण करायला घेतलं. आता कसं असतं ना, आपलं मूल कितीही मोठं झालं ना तरी ते आपल्या आईवडिलांसाठी ना लहानच असतं, त्यामुळे त्यांना वाटतं की प्रत्येक मुलांचा हा बर्थडे सेलिब्रेशन व्हावा. छान असं वहिनीनी मम्मीनी मी आणि आमच्या इशिकाने दादाला ओळून घेतलं आणि मस्त असा केक कट केला आणि छान असं बर्थडे सेलिब्रेशन केला.
घरी केक कट केला आणि आम्ही ह्या वेळेस आहे ना बाहेरच डिनरचा प्लॅन केला होता. सो सगळेजण गेलो, त्यामुळे खरंच खूप छान वाटलं. आणि त्यानंतर सगळेजण आपापल्या घरी गेले. जाताना भरपूर पाऊस लागला. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये पुन्हा अशाच आठवणी घेऊन छान व्यक्तींसोबत. तोपर्यंत बाय.